एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला तर आज सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. आज आपण पाहणार आहोत सेक्शन 111, 112 आणि 113 ऑफ BNS, जे न्यूली ॲडेड झालेले आहे आपल्या BNSमध्ये. सेक्शन 111 ऑर्गनाइज क्राईमबद्दल बोलतो. काय म्हणतो तो? ॲनी कंटिन्यूइंग लॉफुल ॲक्टिव्हिटी. कंटिन्युईंग अशी अनलॉफुल ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये किडनॅपिंग, रॉबरी, व्हेकल थेफ्ट, एक्सॉर्शन, लँड ग्रॅबिंग, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, सायबर क्राईम, ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन, ड्रग्स, वेपन और इलिसिट गुड और सर्विसेस, ह्यूमन ट्रैफिकिंग फॉर prostitution or ransom by any person or a group of a person acting in a concern singly or jointly, either as a member of organized crime syndicate or on behalf of such syndicate by use of violence, threat of violence, intimidation, coercion, or by any other unlawful means to obtain direct or indirect material benefit, including financial benefit, shall constitute organized crime. तर यामध्ये सांगितलं आहे 111 मध्ये की ऑर्गनाइज क्राईम म्हणजे काय असणार. अशी कोणतीही कंटिन्युअस अशी अनलॉफुल ॲक्टिव्हिटी. तर ती ॲक्टिव्हिटी कोणती असणार? ज्यामध्ये किडनॅपिंग असणार, रॉबरी असणार, व्हेकल थेफ्ट असणार, एक्सटॉर्शन, लँड ग्रॅबिंग म्हणजे कोणाची लँड हिसकावणे किंवा कॉन्ट्रॅक्ट किलिंग, इकॉनॉमिक ऑफेन्सेस. इकॉनॉमिक ऑफेन्सेसची डेफिनेशन आपल्याला याच्यात वेगळी दिलेली आहे नंतर. त्याच्यानंतर सायबर क्राईम, ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन, ड्रग, वेपन और इलिसिटेड गुड्स और सर्विसेस, ह्यूमन ट्रॅफिकिंग फॉर प्रॉस्टिट्यूशन, रॅन्सम बाय एनी. तर हे ज्या गोष्टी असणार तर कोणी करणार? बाय एनी पर्सन किंवा ग्रुप ऑफ पर्सन ॲक्टिंग इन कन्सर्न, सिंगली किंवा जॉईंटली. जर समजा एकट्याने किंवा जॉईंटमध्ये जर समजा अशा ग्रुपने जर समजा क्राईम केला, क्राईम सिंडिकेट, ज्याच्यामुळे काय होतं? ऑन बिहाफ ऑफ सिंडिकेट बाय यूज ऑफ व्हायलन्स, थ्रेट ऑफ व्हायलन्स, इंटिमिडेशन, कोअर्शन किंवा अनलॉफुल मीन्स टू ऑब्टेन डायरेक्ट इनडायरेक्ट मटेरियल बेनिफिट इन्क्लुडिंग फायनान्शियल बेनिफिट. तर त्यामध्ये यांना आपण असं म्हणू की त्यांनी ऑर्गनाइज क्राईम कॉन्स्टिट्यूट केला. आता ह्या सेक्शनमध्ये ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचं मिनिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्सन्सने हू ॲक्टिंग आयदर सिंगली किंवा जॉईंटली ॲज अ सिंडिकेट और गँग और इन्क्लूड इन ॲनी कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी. ऑर्गनाइज क्राईममध्ये किती? 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्सन लागणार जे जॉईंटली किंवा सिंगली ॲक्ट अपॉन करणार. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीमध्ये जी ॲक्टिव्हिटी कंटिन्युएशनमध्ये आहे अशी कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी. त्यानंतर सेकंड, कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे? याच्यामध्ये 2च इन्ग्रेडियंट महत्त्वाचे आहे. एक म्हणजे मीन्स ॲनी ॲक्टिव्हिटी जी लॉ प्रोहिबिट करते, जी कॉग्निसेबल ऑफेन्स आहे, ज्याची पनिशमेंट विथ इम्प्रिजमेंट 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्ती आहे, सिंगली किंवा जॉईंटली पर्सनला जो ती ॲक्टिव्हिटी करतो आहे, किंवा त्याला ऑफ सच मोर दॅन एक चार्जशीट हॅज बीन फाईल बिफोर अ कॉम्पिटंट कोर्ट विथ अ प्रिसेडिंग पिरियड ऑफ 10 years. म्हणजे याच्यात 2 जे मेन इन्ग्रेडियंट आहे कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटीमध्ये असा ऑफेन्स येणार जो कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, ज्याची शिक्षा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आणि याचा सेकंड इन्ग्रेडियंट म्हणजे कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी रजिस्टर करण्याच्या पहिले त्या सिंगल पर्सनवर किंवा त्या ग्रुप ऑफ पर्सनच्या अगेन्स्ट एक चार्जशीट, त्याच्या 10 वर्षामध्ये 1पेक्षा जास्त चार्जशीट फाईल झालेले आहे विथ कॉम्पिटंट कोर्टाने, आणि कॉम्पिटंट कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस पण इन्क्लूड आहे. त्यानंतर थर्ड, इकॉनॉमिक ऑफेन्सेस. ते म्हणजे काय आहे? क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, फॉर्जरी, काउंटर फिटिंग ऑफ करन्सी नोट, बँक नोट. ब्रीच ऑफ ट्रस्ट तर आपल्याला माहीतच आहे. फॉर्जरी, कंटिन्युइंग ऑफ काउंटरफिटिंग ऑफ करन्सी नोट, बँक नोट अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प. हवाला ट्रान्झॅक्शन. आता हवाला ट्रान्झॅक्शन हा असा असतो, हा आपल्याला IPCमध्ये पण होता. त्याला असं म्हटलं जातं, आपण जर समजा एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये
लीगल वे सोडून बाहेर आपली करन्सी जर समजा ट्रान्सफर करतो आहे, फॉर एक्झाम्पल 1 करोड आपण इंडियामधून दुसऱ्या कोणत्या कंट्री ट्रान्सफर करतो आहे आणि सेकंडली तो आपल्याला त्याचे तिथल्या करन्सीनुसार 70 किंवा 80 लाख देतो आहे आणि बाकीचे 30% ते त्याचे स्वतःचे किंवा जे पण हे असणार ते पैसे घेऊन घेतो. त्याला असं म्हणणार हवाला ट्रान्झॅक्शन, मास मार्केटिंग फ्रॉड. हे आता जसं आपल्या याच्यात आदिवासी ऑइल म्हणून चालू आहे, तर त्यामध्ये ते मास मार्केटिंग करणारे ते लोक वेगळेच आहे, ओरिजिनल ऑइल बनवणारे ते लोक वेगळेच आहे. तर त्याला असं मास मार्केटिंग फ्रॉड or running any scheme to defraud several person or doing any act in any manner with a view to defraud any bank or financial institution or any other institution or organization for obtaining monetary benefits in any form. Whoever commit organized crime, जो कोणी आता ऑर्गनाइज क्राईम करणार तर त्याच्यासाठी शिक्षा याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. इफ सच ऑफेन्स हॅज रिझल्ट इन द डेथ ऑफ एनी पर्सन, जर समजा ऑर्गनाइज क्राईम करताना समोरच्या पर्सनची डेथ कॉज झाली तर त्याची पनिशमेंट आहे डेथ किंवा इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि तिथे फाईनसुद्धा असणार. फाईन हा 10 लाखापेक्षा कमी नसणारच. शाल नॉट बी लेस दॅन 10 लाख रुपये. त्यानंतर इफ एनी अदर केस बी पनिश, जर समजा तिथे डेथ न होता बाकी काही गोष्टी घडल्या तर त्याची पनिशमेंट असणार इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म विच शाल नॉट बी लेस दॅन 5 years. त्यानंतर विथ एक्सटेंड त्याची इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत ते वाढवलं जाऊ शकतं. त्यानंतर त्याचा जो फाईन असणार तो 5 लाख रुपीजपेक्षा कमी नसणार. त्यानंतर जो कोणी अबेट करतो, अटेम्प्ट करतो, कॉन्स्पायर करतं किंवा नॉलेज असून ती गोष्ट फॅसिलिटेट करते एखाद्या ऑर्गनाइज क्राईम करण्यासाठी, तो जर समजा कमिशन करतो आहे म्हणजे तो करतो आहे ती गोष्ट, तर त्यासाठी पनिशमेंट आहे 5 years, ज्याची पनिशमेंट एक्सटेंड होऊ शकते इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत आणि त्याचा फाईन जो असणार हा 5 लाखापेक्षा कमी नसणारच. जर जो पण कोणी पर्सन आहे जो फक्त जस्ट मेंबर आहे त्या ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचा, ही जस्ट द मेंबर, तर त्याची शिक्षा असणार इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म जी 5 वर्षापेक्षा कमी नसणार, जी एक्सटेंड होऊ शकते इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत आणि त्यामध्ये फाईन जो असणार हा 5 लाखापेक्षा कमी नसणारच. त्यानंतर त्यामध्ये क्लॉज 5 जो आहे तो म्हणतो जो इनिशियली हार्बर कन्सील करतो एखाद्या पर्सनला एखादं ऑफेन्स कमिट करण्याकरिता, तर त्याची शिक्षा असणार इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म, ज्याची शिक्षा असणार 3 वर्षापेक्षा कमी नसणारच त्याची शिक्षा आणि त्याच्यासाठी जो फाईन असणार तो 5 लाखापेक्षा कमी नसणारच. त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट इट शॅल नॉट अप्लाय टू एनी अदर केस इन हार्बर ऑर कन्सील इन अ स्पाऊस ऑफ ऑफेंडर. म्हणजे इथे स्पाऊस जे असतात हजबंड वाईफना या क्लॉजमध्ये त्यांना एक्झाम केलेला आहे. म्हणजे जर समजा हजबंडनी एखादा गुन्हा केला आणि त्यामुळे वाईफने त्याला कन्सील केलं तर तो ह्या ऑफेन्समध्ये येणार नाही. त्याच्यानंतर क्लॉज 6 जो आहे द हू एव्हर परचेस एनी प्रॉपर्टी डिराईव्ह ऑर ऑब्टेन फ्रॉम अ कमिशन ऑफ ऑर्गनाइज क्राईम, एखादी जर समजा प्रॉपर्टी त्या पर्सनला ऑर्गनाइज क्राईम थ्रू भेटत असेल तर त्याची जी शिक्षा असणार तर ती 3 वर्ष, नॉट लेस दॅन 3 वर्ष आणि फाईन जो असणार तो 2 लाखापेक्षा कमी नसणार. त्याच्यानंतर क्लॉज 7 इफ एनी पर्सन ऑन बिहाफ ऑफ मेंबर ऑफ ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट, जर समजा त्यांनी एखादी मुवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टी कोणत्याही पर्सननी परचेस केली असणार जी ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटमधून आलेली आहे आणि तो त्याचं सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन नाही देऊ शकला की ही प्रॉपर्टी कुठून आलेली आहे किंवा काय आलेली आहे, तर त्याची शिक्षा असणार नॉट लेस दॅन 3 years आणि ती इम्प्रिजमेंट फॉर 10 yearsपर्यंत वाढवल्या जाऊ शकते आणि त्यामध्ये फाईन हा 1 लाखापेक्षा कमी नसणार. तर हा आहे आपला सेक्शन 111. त्यानंतर आहे सेक्शन 112, तो आहे PT ऑर्गनाइज क्राईमबद्दल बोलतो. त्यामध्ये हू एव्हर बिंग अ मेंबर ऑफ ग्रुप ऑर अ गँग आयदर सिंगली किंवा जॉईंटली कमिटेड एनी ॲक्ट, जर समजा एखादा कोणी पर्सन जो मेंबर आहे एखाद्या ग्रुपचा किंवा तो सिंगली आहे एकटाच आहे आणि तो समोरचे ॲक्ट परफॉर्म करतो तर तो PT ऑफेन्सेस क्राईममध्ये येणार. ते कोणते आहे? कमिटेड एनी ॲक्ट ऑफ थेफ्ट, स्नॅचिंग, चीटिंग करणं किंवा अनऑथराइज सेलिंग ऑफ तिकीट,
त्याच्यानंतर अनऑथराइज बिटिंग और गॅम्बलिंग किंवा सेलिंग ऑफ पब्लिक एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर, जे नीटचा आता सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे. जो नीटचा जो क्वेश्चन पेपर तो फुटला त्याच्याऐवजी त्याच्यानंतर किंवा सिमिलर क्रिमिनल ॲक्ट इज सेड टू बी कमिट अ PT ऑर्गनाइज क्राईम. म्हणजे यामध्ये काय म्हटलं आहे, जो पण मेंबर आहे एखादा ग्रुपचा किंवा तो सिंगली किंवा जॉईंटली एखादे ॲक्ट कमिट करतो, तर ते ॲक्ट कोणतं, तो ॲक्ट थेफ्टचा, स्नॅचिंगचा, जसे चेन स्नॅचिंगचा आपल्याच्यात कोणतीच आधी IPCमध्ये प्रोव्हिजन नव्हती. त्यानंतर चीटिंग, अनऑथराइज सेलिंग ऑफ तिकीट, ऑथराइज बिटिंग किंवा गॅम्बलिंग करणे, सेलिंग ऑफ पब्लिक एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर आणि यासारखे बाकी क्रिमिनल ॲक्ट करणं म्हणजे ते PT ऑर्गनाइज क्राईममध्ये येणार. यामध्ये एक्सप्लेनेशन काय येते, थेफ्टमध्ये काय येते, थेफ्ट इन्क्लूड तिकीट थेफ्ट, थेफ्ट ऑफ व्हेकलची चोरी, ड्वेलिंग हाऊस किंवा बिझनेस प्रिमायसेसमध्ये जाणं येणं किंवा कार्गो थेफ्ट किंवा पिक पॉकेटिंग म्हणजे पॉकेट मार ज्याला म्हणतो, थेफ्ट थ्रू आउट कार्ड स्कीमिंग म्हणजे जे ATM मशीनमध्ये जे कॅमेराज वगैरे लावले असेल किंवा त्याच्यामध्ये जाऊन कोणी त्याचा पासवर्ड किंवा हे काही अनऑथराइजली घेऊन त्याचा कार्डचा यूज करणे किंवा शॉप लिफ्टिंग म्हणजे एखादा शॉपमध्ये जसं DMartमध्ये गेल्यानंतर एखादी गोष्ट आपण ऑथराइजली घेतो आणि बाकी गोष्टी त्या चोरी करून घेतो, त्या गोष्टी PT ऑर्गनाइज क्राईममध्ये आल्या आहेत. अँड थेफ्ट ऑफ ऑटोमेटेड टेलर मशीन. आणि ह्यामध्ये PT ऑर्गनाइज क्राईम जर समजा कोणी केला तर त्याची शिक्षा 1 वर्षापेक्षा कमी नसणार, जी 7 वर्ष वाढवल्या जाऊ शकते आणि त्याला फाईनसुद्धा आहे. त्यानंतर आपला सेक्शन 113 जो नवीन ॲड झालेला आहे तो आहे टेररिस्ट ॲक्ट. जो कोणी एखादी ॲक्ट करतो, हू एव्हर डज एनी ॲक्ट विथ अ इंटेन्शन टू थ्रेट ऑर लाईकली टू थ्रेटन काय असते, युनिटी, इंटिग्रिटी, सोव्हरेनिटी, सिक्युरिटी, इकॉनॉमिक सिक्युरिटी ऑफ इंडिया. जो पण कोणी अशी ॲक्ट करते किंवा ॲक्ट करते ज्याच्यात त्याचे इंटेन्शन आहे थ्रेट करणं किंवा ते लाईकली टू थ्रेट करणार आहे इंडियाच्या युनिटी, इंटिग्रिटी, सोव्हरेनिटी, सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी ऑफ इंडियाला, or with an intent to strike terror or likely to strike terror in the people or any section of people in India or foreign country. जर हा ॲक्ट कुठे पण करत असला तो ज्याच्यात इंडियाची युनिटी, इंटिग्रिटी, सोव्हरेनिटी, सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी ही धोक्यात येणार आहे, तर त्या कोणत्या पण ॲक्टला किंवा त्याच्या इंटेन्शनला आपण टेररिस्ट ॲक्टमध्ये म्हणणार. त्यामध्ये काय काय येणार, फॉरेन कंट्रीमध्ये किंवा इंडियामध्ये जर समजा काय काय कशा वेळी युनिटी, इंटिग्रिटी, सोव्हरेनिटी, सिक्युरिटी, इकॉनॉमिक आपल्या धोक्यामध्ये येऊ शकते, तर त्यामध्ये हे क्लॉजेस दिला आहे. क्लॉज Aमध्ये दिला आहे बॉम्बचा यूज करणं, डायनामाइट किंवा एक्सप्लोजिव्ह सबस्टंट, इन्फ्लामेटरी सबस्टंट किंवा फायर आर्म, लेदर वेपन, पॉयझनस नॉक्शियस गॅसेस किंवा अदर केमिकल और सबस्टन्स ऑफ हजार्डस नेचर बाय मीन्स वेदर टू कॉज, लाईकली टू कॉज. त्याच्यामुळे काय होणार, बॉम्बचा, डायनामाइटचा, वेपन्सचा यूज केल्याने काय होणार, त्याच्यामुळे डेथ किंवा इंजुरी कोणत्या पर्सनला कॉज होणार किंवा लॉस ऑफ डॅमेजेस किंवा डिस्ट्रक्शन, प्रॉपर्टीचं नुकसान होणार किंवा डिस्ट्रप्शन होणार, तिथली जी लाईफस्टाईल असणार किंवा त्या लोकांचं जे दैनंदिन जीवन आहे ते कुठेतरी थांबून जाणार किंवा डॅमेज होणार. मॅनिटरी स्टॅबिलिटी ऑफ इंडिया म्हणजे मॉनिटरी स्टॅबिलिटी कुठेतरी तिथं डिस्टर्ब होणार इंडियाची, जसे काउंटरफिटिंग इंडियन पेपर करन्सी, नोट्स वगैरे ते खोट्या नोट्स वगैरे छापणे किंवा डॅमेज किंवा डिस्ट्रक्शन होणार इंडियातल्या कोणत्या पण प्रॉपर्टीला, गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला. त्याच्यानंतर पब्लिक फंक्शनरी कुठेतरी डिस्टर्ब होणार, तिथे कोणी बाय डिटेन, किडनॅप किंवा ॲबडक्ट करणार कोणत्या पर्सनला किल करण्याच्या हेतूने, त्याच्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटला असं काही इंटिमिडेशन किंवा चुकीचे कार्य करायसाठी भाग पडणार. त्याच्यानंतर कमिट टेरर ॲक्ट. आता त्याच्यामध्ये काही जे नवीन क्लॉज ॲड झाले आहे ते आपल्याला इथे डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे. पब्लिक फंक्शनरी म्हणजे काय आहे, कॉन्स्टिट्यूट ऑथराइज और एनी अदर फंक्शनरी नोटिफाइड इन ऑफिशियल गॅझेट बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और ॲज अ पब्लिक फंक्शनरी. पब्लिक फंक्शनरी म्हणजे काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ती ज्याच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये सांगणार ती म्हणजे पब्लिक फंक्शनरी असणार. काउंटरफिटिंग इंडियन करन्सी, ते तर आपल्याला माहीतच आहे, खोट्या इंडियन करन्सी बनवणे, ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. हू एव्हर कमिट टेरर ॲक्ट
आता त्याच्या पनिशमेंट काय आहे. जर समजा समोरच्याला ह्या टेररिस्ट ॲक्टमुळे जर समजा डेथ झाली आहे कोणत्या पर्सनची, तर त्याची पनिशमेंट आहे त्याला डेथ किंवा इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि त्याला फाईनसुद्धा आहे. आणि बाकी केसेसमध्ये जर समजा डेथ झाली तर डेथ, इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आहे, आणि डेथ नाही झाली तर इम्प्रिजमेंट विच शॅल नॉट बी लेस दॅन 5 वर्ष, जे इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत एक्सटेंड होणार आणि त्याला फाईन पण असणार. त्यानंतर जर समजा कोणी कॉन्स्पायर करत आहे किंवा अटेम्प्ट करत आहे किंवा कमिट करत आहे किंवा ॲडव्होकेट करत आहे, ॲडव्होकेट म्हणजे त्या गोष्टीचा प्रचार करत आहे ज्याच्यामुळे युनिटी, इंटिग्रिटी भारताची धोक्यात येणार आहे, तर त्याला पनिशमेंट असणार 5 वर्ष, जे इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत एक्सटेंड केला जाऊ शकते, त्याचा फाईन पण आहे. त्यानंतर 4th क्लॉजमध्ये हूएव्हर, जर समजा ऑर्गनाईज आणि कॅम्प किंवा टेररिस्ट ॲक्टसाठी जर समजा कोणी कॅम्प किंवा काही असं यूज करत असणार, त्याला हेल्प करत असणार, तर त्याची शिक्षा आहे नॉट लेस दॅन 5 years, जी इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत एक्सटेंड केलं जाऊ शकते आणि त्याला फाईनसुद्धा आहे. त्यानंतर 5वं, एनी पर्सन, जो फक्त ऑर्गनाईज क्राईमचा मेंबरच आहे, जो इन्व्हॉल्व आहे टेररिस्ट ॲक्टमध्ये, तर त्याची शिक्षा आहे इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि त्याला फाईनसुद्धा आहे. 6मध्ये दिलं आहे, जो व्हॉलंटरीली एखाद्या गोष्टीला त्या टेररिस्ट ॲक्टला हार्बर किंवा कन्सिल, त्यांच्या मेंबरला कन्सिल म्हणजे लपवून ठेवतं किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टी लपवून ठेवत आहे किंवा अटेम्प्ट करत आहे हार्बर किंवा कन्सिलचा, तर त्याची शिक्षा आहे शॅल नॉट बी लेस दॅन 3 years, जी इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत वाढवला जाऊ शकते आणि फाईनसुद्धा लायबल आहे. त्याच्यानंतर इथे सेम सांगितलं आहे, ह्या हार्बर किंवा कन्सिलमध्ये स्पाऊस येणार नाही, म्हणजे नवरा बायको हे ह्या गोष्टीपासून एक्झम्प्ट आहे. त्याच्यानंतर क्लॉज 7मध्ये दिलेला आहे, हूएव्हर नोईंगली पजेस एनी प्रॉपर्टी, त्याला माहीत आहे की हे टेररिस्ट ॲक्टमधून आलेली आहे तरी पण तो ते त्याच्याजवळ ठेवतो, तर त्याची पनिशमेंट असणार इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म विच मे बी एक्सटेंड फॉर इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि फाईनसुद्धा असणार. यात एक्सप्लेनेशन दिलं आहे. जर समजा टेररिस्ट ॲक्ट, जर समजा कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला गुन्हा नोंदवायचा आहे तर याची पॉवर कोणाजवळ असणार. जर समजा याच्यामध्ये डाऊट आहे हा टेररिस्ट ॲक्ट कुठे झाला किंवा ज्युरिस्डिक्शन काय आहे, तर हा कोण सांगणार, जो पण ऑफिसर असणार त्या पोलीस स्टेशनचा, नॉट बिलो द रँक ऑफ सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, शॅल डिसाईड वेदर टू रजिस्टर द केस अंडर दिस सेक्शन. सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसच्या वरचा व्यक्ती जो असणार, तर तो इथे सांगणार की हा गुन्हा हा रजिस्टर कोणत्या सेक्शनच्या खाली, ह्या सेक्शन खाली रजिस्टर करायचा की अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 अंडर रजिस्टर करायचा. तर आज आपण पाहिलं आहे सेक्शन 111, 112, 113.